मुंबई महानगरपालिकेतून कामं करून घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात अशी तक्रार कॉमेडियन कपिल शर्मानं ट्विटरवरून केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करून त्यानं ट्विट केलंय। त्यातून त्यानं ही तक्रार केलेली आहे। आपण प्रामाणिकपणे इन्कम टॅक्स भरतो, मात्र तरीही आपल्याला कामं करून घेण्यासाठी लाच द्यावी लागत असल्याची अगतिकता त्यानं व्यक्त केली आहे। तुम्ही काबाड कष्ट करून कमवलेली कित्येक वर्षांची कमाई धोक्यात आहे, कारण बँकेत असलेल्या तुमच्या कमाईवर हॅकर्सची नजर पडली आहे। तब्बल 10 बँकांचा डेटा चोरी झालेला असून काही बँकांमधून पैसेही गायब झाल्याचं वृत्त आहे। नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयचे एमडी आणि सीईओ एपी होता यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे। एनपीसीआय या बँकांच्या संपर्कात असून या बँकांच्या खात्यांचं फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येत आहे। या संदर्भात चौकशी सुरू असून अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एनपीसीआयमध्येच डेटा हॅक झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। लोकसभा आणि राज्यसभेपाठोपाठ विविध राज्यांनी मंजुरी दिलेल्या बहुचर्चित वस्तू आणि सेवा कर विधेयकावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वाक्षरी केली आहे। त्यामुळे जीएसटीला आता कायद्याचं स्वरूप प्राप्त झालंय। देशातील 31 पैकी 16 राज्यांनी जीएसटी विधेयकाला मंजुरी दिली आहे। जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी निम्म्या राज्यांची मंजुरी आवश्यक होती। 1 एप्रिलपर्यंत जीएसटीची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा विचार आहे। उदयपूरमध्ये आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक समन्वय समितीच्या बैठकीचा आज दुसरा आणि अखेरचा दिवस। या बैठकीत एकूण 8 सत्र होणार आहेत। संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी वर्षभर देशभर फिरून परिस्थितीचा आढावा घेतात। त्या विषयांवर एकत्रित येऊन विचारविनिमय करण्याच्या दृष्टीनं संघाची ही बैठक विशेष महत्त्वाची आहे। संघटनात्मक चर्चा करण्यासाठी ही बैठक असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केलाय। भारताच्या शेजारील एक राष्ट्र दहशतवादाचं उत्पादन करून निर्यात करतोय, त्यामुळे अशा राष्ट्राला एकाकी पाडण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं। लाओसमध्ये पूर्व आशियाई राष्ट्रांच्या परिषदेत मोदींनी हे वक्तव्य केलंय। अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि चीनचे पंतप्रधान ली कियांग यांच्या समक्षच मोदींनी पाकिस्तानवर हा हल्लाबोल केलाय। त्यानंतर त्यांनी ओबामाशी द्विपक्षीय चर्चाही केली। एनएसजीमध्ये भारताच्या सदस्यत्वाला अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार मोदींनी यावेळी केला। अणुऊर्जेचं द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याबाबतही मोदी आणि ओबामांमध्ये सविस्तर चर्चा झाली। दुसरीकडे अमेरिकेनेही पाकिस्तानचे कान उपटल्यात। केवळ निवडक दहशतवादी संघटनांवर कारवाई केली जाऊ शकत नाही आणि शेजारी देशांमध्ये कारवाई करणाऱ्या दहशतवाद्यांना थारा दिला जाऊ शकत नाही, अशा शब्दात अमेरिकन सरकारचे प्रवक्ते मार्क टोनर यांनी खडसावलंय। पाकिस्तान लष्करी हक्कानी नेटवर्क यांच्यावरती कारवाई करत नसल्यामुळे अमेरिका नाराज असल्याचं अधोरेखित झालंय। तर पाकव्याप्त काश्मीरमधून जाणाऱ्या चीनी पाकिस्तानी कॉरिडॉर विरोधात अमेरिका आणि भारत केल्याचा आरोप टोनर यांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावला। भाजपतून बाहेर पडलेले माजी क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपली नवी इनिंग सुरू केली आहे। अन्य पक्षांमधून काढलेले आणि पंजाबमधल्या अपक्ष नेत्यांसोबत एकत्र येऊन त्यांनी आवाज ए पंजाब या नव्या पक्षाची घोषणा केली। भाजप खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर सिद्धू मीडियापासून दूर होते। गुरुवारी मात्र चंदीगडमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी सर्व शंकांना पूर्णविराम दिला। अरविंद केजरीवाल आणि पंजाबमधल्या बादल सरकारवर सिद्धूंनी यावेळी जोरदार टीका केली। संविधान की बुनियाद ये कहती है कि लोगों की सरकार लोगों के वास्ते, पंजाब च लोगों की सरकार एक परिवार के वास्ते। ये हकीकत है, ये सच है। बुलंद आवाज करके आवाज़े पंजाब कहता है लोगों की सरकार लोगों के वास्ते होनी चाहिए थी। इत्थे लोगों की सरकार एक परिवार के वास्ते बन गई। सव्वीस अकरा हल्ल्याचा मास्टरमाइंड झाकीरुर रहमान लखवी कराची इस्लामाबादमध्ये मोकाट फिरत असल्याबद्दल टीका झाल्यानंतर आता पाकिस्तानने कारवाईचा देखावा केलाय। शेकडो लोकांचा बळी घेणाऱ्या लखवीला बेड्या ठोकायच्या सोडून रावळपिंडी न्यायालयानं केवळ त्याला नोटीस पाठवण्यावर समाधान मानलंय। केंद्र सरकारने या धूळफेकीवर जोरदार टीका केली आहे। संरक्षण तज्ज्ञांनी देखील हा पाकिस्तानचा निव्वळ देखावा असल्याचं स्पष्ट केलंय।
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं सोडलेल्या INSAT-3DR या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं। या उपग्रहामुळे हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल टाकण्यात आलंय। गुरुवारी दुपारी 4:50 INSAT-3DR हा उपग्रह GSLV F-05 या भूस्थिर यानाच्या मदतीनं अवकाशात सोडण्यात आला। INSAT-3DR हा 2211 किलोचा उपग्रह असून त्याची कंट्रोल रूम कर्नाटकातल्या हसन शहरात ठेवण्यात आली होती। पृथ्वीपासून 110 किलोमीटर उंचीवर हा उपग्रह भूस्थिर कक्षेत स्थिरावला। या उपग्रहाचं आयुष्य 10 वर्ष असेल। सिरियामधल्या अलेप्पो शहरात हवाई हल्ला झाल्याचा व्हिडिओ ऑनलाईन व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये अल फुकारी या भागामध्ये विमानातून बॉम्बवर्षाव सुरू असल्याचं दिसतंय। यात इमारती जमीनदोस्त झाल्याचं समजतंय। या व्हिडिओबाबत किंवा हवाई हल्ल्याबाबत अधिकृत पुष्टी मात्र मिळू शकली नाही। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये अल राई शहरानजीक फ्री सिरियन आर्मीचे 2 रणगाडे क्षेपणास्त्राने उडवून दिल्याचं दिसलं आहे। एल झलाफ या गावामध्ये बुधवारी हे चित्रीकरण केल्याचं सांगण्यात येत आहे। सिरियामध्ये सैन्य आणि आयसिसमधल्या लढाईनं किती गंभीर स्वरूप घेतलंय हे यावरून स्पष्ट होत आहे। अमेरिकन नौदलाची आजवरची सर्वात मोठी विनाशिका USS झूमवॉल्टनं केनबॅक नदीमधून समुद्रामध्ये प्रवेश केला। 600 फूट लांबीच्या अशा 3 विनाशिका अमेरिका उभारणार आहे। बाल्टिमोर इथे ऑक्टोबरमध्ये ती नौदलाच्या ताफ्यात सहभागी होणार आहे। अमेरिकेत डेलवेअर राज्यात एक ट्रॅक्टर ट्रेलर उलटल्यानं रस्त्यावर पैशांचा अक्षरशः पाऊस पडला। फिलाडेल्फियामधल्या मिंट इन पेन्नीची नाणी घेऊन हा ट्रक जात होता। एका वळणावर त्याला अपघात झाला, मात्र पेन्नीची ही नाणी शिक्का मारलेली नव्हती। जगानं अरब राष्ट्रांपर्यंत पोहोचून तिथे शांततेचा प्रचार केला पाहिजे असं मत सर्वोच्च बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी व्यक्त केलं आहे। लामा सध्या बेल्जियमच्या दौऱ्यावर आहेत। राजधानी ब्रसेल्समध्ये 7व्या तिबेटियन सपोर्ट ग्रुपच्या परिषदेत ते बोलत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।